हॅलो गाई, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहे दुधापासून रसगुल्ले. ऍक्च्युली फाटलेल्या दुधापासून रसगुल्ले. तर बघा, आधी मी ते अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे माझं दूध आज फाटलं होतं. याचं कलाकन न करता मी आज रसगुल्ले बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघा, हे दूध आता छान मोठ्या फ्लेमवर आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. आता रसगुल्ले बनवताना मोस्टली काय करतात की दूध घेऊन त्याच्यामध्ये व्हिनेगर घालून दूध आधी तयार करून घेत असतात. पण माझा दूध ऑलरेडी फाटलेला आहे म्हणून मला ते टाकायचं आवश्यकता नाही आहे. तर बघा, तुम्हाला दिसून येईल की अशा प्रकारे आता सगळं वेगवेगळं झालेलं आहे. आता या स्टेजवर आपल्याला हे एका सुती कापडाने गाळून घ्यायचं आहे. हे म्हणजे पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि नंतर हे 2-3 पाण्याने आपल्याला छान धुवून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे मी पूर्ण यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. छान दाबून दाबून पूर्ण पाणी आपल्याला काढायचं आहे. बघा, आता हा कोरडा डो तुम्हाला तयार झालेला दिसून येईल. आता हा आपल्याला एका परातीत किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. हे अर्धा लिटरचं तुम्हाला दिसून येईल की एवढं याच्यामध्ये मटेरियल निघालेलं आहे. आता अंगठ्या खालचा आपला जो भाग येतो हाताचा, त्याने अशा प्रकारे छान आपल्याला जोर लावून हे कुस्करून घ्यायचं आहे. म्हणजे एक सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले गोळे फुटणार नाहीत. नाहीतर मग आपण उकळत्या पाण्यामध्ये टाकले की हे गोळे फुटू शकतात. तर बघा, अशा प्रकारे छान सॉफ्ट डो तयार झालेला आहे. म्हणजे मी याच्यात छान बॉल तयार करून घेऊ शकते. बघा, अशा प्रकारे मी इतके बॉल याचे तयार करून घेतलेले आहे. आता मी बॉल छोटे छोटे केलेले आहे, कारण की हे पाकात टाकल्यानंतर छान याच्यात दुप्पट फुगतात, म्हणून मी हे छान छोटे छोटे तयार करून घेतलेले आहे. तर आता पाक तयार करायला आपल्याला काय घ्यायचं आहे, अर्धी वाटी साखर आणि 1.5 वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे. कारण की हा आपल्याला पाक काही जास्त चिकट किंवा तार वगैरे काढायची नाही आहे किंवा जास्त गोड पण करायचा नाहीये. आणि फक्त 10-15 मिनिटात हा पाक तयार होऊन जाईल. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला फक्त यातली साखर विरघळून एक उकडी घ्यायची आहे आणि उकडी निघाल्याबरोबर याच्यामध्ये आपल्याला हे बनवलेले बॉल्स याच्यामध्ये टाकायचे आहे. आणि मोठ्या फ्लेमवरच तुम्हाला जास्तीत जास्त 10 मिनिटात हे तयार होऊन जातील. आणि वरून विलायची पावडर मी याच्यामध्ये टाकलेली आहे. तर बघा, अशा प्रकारे हे मोठ्या फ्लेमवरच मी छान हे बॉल याच्यामध्ये टाकलेले आहे. आता हे छान पूर्ण पाक याच्यामध्ये मुरून जाईल आणि त्यामुळे हे टम फुगून याच्यात दुप्पट साईजचे होतील. तुम्ही बघू शकता आता. बघा, आणि नंतरचाही व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसूनच येईल की याचे किती म्हणजे साईज वाढलेली आहे. तर बघा, मोठा फ्लेम ठेवलेला आहे आणि याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे. 10 मिनिटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे, जेणेकरून आपले रसगुल्ले अशा प्रकारे टम फुगून येतील. तुम्ही बघू शकता, आधीचा तुम्ही याच्यामध्ये कम्पेअर करू शकता की बघा, हे याच्यात दुप्पट याची साईज झालेली आहे. तर बघा, अशा प्रकारे हे आपले आता रसगुल्ले तयार आहेत. आता आपल्याला याच्यावर जास्त काही करायचं नाही आहे. आता मी तुम्हाला याचा रस सुद्धा काढून दाखवते. बघा, अशा प्रकारे हे रसगुल्ला आपला तयार झालेला आहे आणि स्पंजी झालेला आहे. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे हा छान स्पंजी सुद्धा झालेला आहे. खायला पण छान लागतो. आणि तुम्ही ऍडिशनल याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स वगैरे असेल तर तेही टाकू शकता. अतिशय सोपी रेसिपी आहे, लगेच तयार होणारी आहे. कशी वाटली नक्की कळवा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.